निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरे फक्त रडायचे बाकी होते. खासदार नरेश म्हस्केंचा टोला. बाळासाहेबांचा खोटा आवाज काढून शिंदेंवर टीका करण्याची वेळ आली. मात्र पुढच्या 1 महिन्यात जितके स्टेजवर होते तितकेही राहणार नाहीत, म्हस्केंचा दावा. सत्ता नसताना जे राहतात ते खरे सोबती. उद्धव ठाकरेंचं निर्धार शिबिरात वक्तव्य. महाराष्ट्राची दिशा गद्दार ठरवू शकत नाहीत, ठाकरेंचा हल्लाबोल. संघाचे सरसंघचालक कधी मुस्लिम होते का? उद्धव ठाकरेंचा सवाल. काँग्रेसनं मुस्लिम व्यक्तीला का अध्यक्ष केलं नाही? मोदींच्या काँग्रेसवरील टीकेला ठाकरेंचं उत्तर. फडणवीसांनी नाशिक दत्तक घेतलं होतं, मग आज नाशिकला पालकमंत्री का नाही? ठाकरेंचा सवाल. दत्तक बाळ नाशिकचं तुम्ही काय लाड केलेत? ठाकरेंची विचारणा. राजभवनात शिवरायांचं स्मारक बनवा. निर्धार मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची मागणी. स्मारकाच्या बाबतीत सरकार केवळ तेढ निर्माण करतंय, समाजात तणाव निर्माण करण्याचं काम भाजपचं, ठाकरेंची टीका. खैरे आणि दानवे वादानंतर प्रथमच नाशिकमधल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात दोघं एकत्र. संजय राऊतांच्या एका बाजूला दानवे, दुसऱ्या बाजूला खैरे बसलेले. यावेळी दानवेंनी खैरेंचे आशीर्वाद घेतले. ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिबिरात उपनेते सुधाकर बडगुजर यांची खदखद. हमें तो अपनों ने लूटा. पक्षात नव्यानं आलेले आपल्याला शहाणपणा शिकवतात, बडगुजर यांचं विधान. तर संजय राऊतांची बडगुजर यांना विषयावर बोलण्याची सूचना. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज रोहित पवारांच्या मतदारसंघात दौरा. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहणार. कार्यक्रमात अजित पवार आणि राम शिंदे एकाच मंचावर येणार. अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये रोहित पवार समर्थकांकडून अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर्स. आज अजित पवार एका कार्यक्रमानिमित्त जामखेडमध्ये. वांद्र्यातील एजेएल हाऊस समोर देवाभाऊ बुलडोझर चलाव असे पोस्टर्सवर मुख्यमंत्री फडणवीस, शेलार, योगी आदित्यनाथ यांचा फोटो. भाजप सचिव विश्वबंधू रॉय यांची बॅनरबाजी. उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती. राज्यातील काँग्रेस नेत्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलाव यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या बैठकीला सगळे खासदार, आमदार आणि महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार. पुण्यातील साखर संकुल इथं 21 एप्रिलला शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार. एआय संबंधित विषयावर चर्चा करण्यासाठी बैठकीचं आयोजन. भाजपचे सगळे मंत्री प्रदेश कार्यालयात प्रत्येक महिन्याला जनता दरबार घेणार. 22 एप्रिलला पंकजा मुंडेंच्या उपस्थितीमध्ये जनता दरबार होणार. राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंग विलासराव पाटील उंडाळकर 19 एप्रिलला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. त्यामुळे अजित पवारांची सातारा जिल्ह्यात ताकद वाढणार. पंडित पाटील आणि आस्वाद पाटील यांनी विधानसभा निवडणुकीला पक्षाच्या विरोधात काम केलं. त्यांच्या जाण्यानं कोणताच फरक पडणार नाही, शेकापच्या जयंत पाटलांची टीका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ दरेगावी पुढील 3 दिवस गावी असणार. घरगुती कार्यक्रम असल्यामुळे 3 दिवस दरेगावी मुक्काम. कुणाल कामराला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा. कुणाल कामराला अटक करण्याची गरज नाही, न्यायालयानं मत नोंदवलं. कामरा प्रकरणात हायकोर्टाची मुंबई पोलिसांना चपराक. कामराच्या सुरक्षेची काळजी तुम्ही घेणार का? कोर्टाचा सवाल. कुणाल कामराला हायकोर्टानं दिलासा दिला तरी त्याने जी टीका केली त्याला प्रसाद तर दिलाच पाहिजे. खासदार नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया. तर तो जेव्हा येईल तेव्हा त्याला आम्ही प्रसाद देणार, म्हस्केंचा इशारा. नाशिकच्या दर्गा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती. न्यायालयानं महानगरपालिकेकडे खुलासा मागितला. नाशिकमधील अनधिकृत सातपीर दर्ग्यावरील कारवाई मुद्दाम केली की योगायोग? आदित्य ठाकरेंचा सवाल. महाराष्ट्राला अस्वस्थ केलं जातंय, जातीय दंगली निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. अनधिकृत दर्ग्याचं बांधकाम पाडण्याचा आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिबिराचा काहीही संबंध नाही. मंत्री शंभूराज देसाईंचा राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर. नाशिकमध्ये दगडफेकीत जखमी झालेल्या पोलिसांशी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी फोनवरून संवाद साधला. जखमी पोलिसांना आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले.
नाशिकमधील अनधिकृत सातपीर दर्गा हटवल्याचं स्वागत आमदार देवयानी फरांदेंची प्रतिक्रिया. देश संविधानावर चालतो, झुंडशाहीवर चालणार नाही. दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, फरांदेंचं वक्तव्य. डॉक्टर सुश्रुत घैसास यांना पुणे पोलिसांकडून संरक्षण. घैसास यांना धमकीचे फोन येत असल्यानं खबरदारी म्हणून एक पोलीस कर्मचारी घैसास यांच्या सुरक्षेसाठी तैनात. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयानं पुणे पोलिसांना अहवाल पाठवला. ससूनच्या वैद्यकीय समितीनं अहवाल पाठवताना गुप्तता पाळली. नागपूर बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी 5ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी. बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदास मान्यता दिल्यामुळे 5 जणांना अटक. यवतमाळच्या पुसदमध्ये बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याची 50 उदाहरणं असल्याचा दावा. आज सोमय्या पुसद पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करणार. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये नवी समीकरणं. सचिन कल्याण शेट्टींनी काँग्रेससोबत हातमिळवणी केल्यानंतर आमदार विजय देशमुखांचा सुभाष देशमुखांना पाठिंबा. अलिबागमध्ये शेकाप एकवटला. पंडित पाटलांच्या भाजप पक्षप्रवेशानंतर शेकापच्या कार्यकर्त्यांची जयंत पाटलांच्या निवासस्थानी गर्दी. पंडित पाटलांच्या विरोधात एकजूट. अमरावतीमध्ये ठाकरेंच्या सेनेचे आमदार नितीन देशमुखांविरोधात शिंदेंच्या सेनेचं आंदोलन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं शिवसैनिक आक्रमक. बीडमध्ये वक्फ सुधारणा विधेयकाच्या निषेधार्थ आंदोलन. हे अन्यायकारक असल्याचं म्हणत मानवी साखळी करत लक्ष वेधलं. सरकारच्या निर्दयीपणामुळे विद्यार्थ्यांमध्ये लाचारीची भावना. सरकारनं युवांच्या आंदोलनाला हलक्यात न घेता त्वरित मागण्या मान्य कराव्यात. आमदार रोहित पवारांची एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर एक्सपोज. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 34,000 कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं 3 महिन्यांचं वेतन थकलं. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचं मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन. माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंचं 3ऱ्या दिवशी आमरण उपोषण मागे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अंबादास दानवेंच्या शिष्टाईला यश. महापुरुषांचा पुतळा विटंबना प्रकरणी उपोषण सुरू होतं. पोलीस प्रशासनाला तपासासाठी अल्टिमेटम दिलाय. गोंदियामध्ये एका सिमेंट व्यापाऱ्यानं महापुरुषांचा फोटो असलेली टाईल्स जमिनीवर लावली. महापुरुषांचा अपमान केल्याप्रकरणी व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल. व्यापाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. शांतता राखण्याचं पोलिसांचं आवाहन. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेकडून आणखी एक व्हिडिओ पोस्ट. आपल्या घराचं कुलूप तोडून महाराष्ट्र सरकार आता पुरावे नष्ट करतंय. कासलेचा आरोप. हे सगळं धनंजय मुंडे घडवत असल्याचाही आरोप. बीडच्या किट्टी आडगावमध्ये बाबासाहेब आगेंना श्रद्धांजली वाहण्यासाठी गावकऱ्यांचा कॅन्डल मार्च. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याचीही गावकऱ्यांची मागणी. बीडच्या माजलगावमधील बाबासाहेब आगे प्रकरणातील आरोपी नारायण फपाळला 19 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. भर दिवसा आगे यांची हत्या केली होती. भंडाऱ्याच्या पहिला गावात चोर असल्याच्या संशयावरून ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीमध्ये शनिवारी एकाचा मृत्यू झाल्याचं प्रकरण. 14 जणांना अटक. न्यायालयानं 14ही जणांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ठाण्यामध्ये भाजप आमदार संजय केळकरांनी महानगर गॅस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. विविध परिसरातील गॅस जोडणी कामांचा आढावा घेतला. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं 1 मे रोजी लोकार्पण होण्याची शक्यता. इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणानंतर नागपूर ते मुंबई हे अंतर आता 8 तासात पार करता येणार. राज्यस्तरीय शिक्षण धोरण 2020च्या अनुषंगानं नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार. शासन निर्णय जारी. मुंबईतील मेट्रो 2 मार्गावर चाचण्यांना सुरुवात. 5.3 किलोमीटर लांबीच्या पट्ट्यामध्ये चाचण्या सुरू. या वर्षाच्या अखेरीस मेट्रो 2 मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता. अमरावती विमानतळावर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव देण्यात यावं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मागणी. विदर्भाच्या मातीसाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं मोठं योगदान असल्यानं मागणी. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे टोमॅटो उत्पादकांना मोठा फटका. नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापूर भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. हळद उत्पादकांचं या पावसामुळे मोठं नुकसान. आंबा आणि इतर फळबागांना देखील अवकाळी पावसाचा फटका.
अकोल्याच्या महानेतील काटेपूर्णा प्रकल्पात 22.83 दशलक्ष इतकाच पाणीसाठा शिल्लक, त्यामुळे अकोला शहराला 5 दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार. परभणीच्या माळसोन्नामध्ये शेतकऱ्यापाठोपाठ पत्नीचीही आत्महत्या. कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यानं काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. साताऱ्यातील तासवडे एमआयडीसीमध्ये प्लास्टिक पिशव्या बनवणाऱ्या कंपनीवर प्रदूषण मंडळाचा छापा. जवळपास 4 टन प्लास्टिक पिशव्या जप्त. पुण्यामध्ये चितळे बंधूंचं नाव वापरत बनावट बाकरवडीची विक्री. बनावट बाकरवडी खरेदी करू नका, चितळे बंधूंचं आवाहन. चितळे स्वीट होमकडून नावाचा गैरवापर करून फसवणूक. चितळे स्वीट होमचे प्रोप्रायटर प्रमोद प्रभाकर चितळेंविरोधात गुन्हा दाखल. कोल्हापुरात सावकारीच्या मुद्द्यावरून महिलांनी पोलीस ठाण्यातच गोंधळ घातला. व्याजासह रक्कम परत करूनही दागिने न दिल्यानं गोंधळ. पुण्यामध्ये झारखंडवरून आलेल्या चोरट्यांचा पेट्रोल पंप लुटण्याचा प्लॅन पोलिसांनी उधळला. 6 आरोपींकडून 30 पेक्षा जास्त मोबाईल फोनही जप्त केले. चिंचोळी भिवंडी रस्त्याची दुरावस्था. भाजप आमदार स्नेहा दुबे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजेंची भेट घेतली. यावेळी रखडलेल्या रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू करण्याचं शिवेंद्रराजेंकडून आश्वासन. पालघरच्या वाघोबा घाटामध्ये भीषण अपघात. गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकची कारला जोरदार धडक. 2 गंभीर जखमी. उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाट्यांच्या नोंदणीसाठी बनावट संकेतस्थळ तयार करणाऱ्या आरोपीला अटक. सायबर पोलिसांची कारवाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.